व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट पद्धतीनुसार वर्गमूळ कसं काढायचं ते शिकू। सुरुवातीला बघा, या ठिकाणी तुम्हाला 1 ते 10 पर्यंत सगळ्यांचे वर्ग पाठांतर पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्या ठिकाणी एक ट्रिक दिलेली आहे तुम्हाला, ती पाठांतर पाहिजे। बघा आता विषय कसा आहे, या ठिकाणी 1 आणि 9, आता बघा तुम्ही ह्या एकाचा वर्ग 1 आहे म्हणजे एकाच्या शेवटी 1 हा दशक स्थानी आहे, ओके, वर्गाच्या शेवटी। आणि 9च्या वर्गाच्या शेवटी पण 1 हा दशक स्थानी, म्हणून 1 आणि 9 यांच्या वर्गाच्या शेवटी दशक स्थानी काय आहे, 1 आहे। त्याचप्रमाणे तुम्ही 2 आणि 8चं पण पहा, 2चा वर्ग 4 आहे आणि 8चा वर्ग 64 आहे। तर ह्या ठिकाणी दोघांच्या शेवटी 4 आहे, म्हणून 2 आणि 8च्या वर्गाच्या शेवटी 4 आहे एकक स्थानी, म्हणून मी ते 4 लिहिले। तसंच 3 आणि 7चं पण आहे बघा, 3चा वर्ग 9 आणि 7चा वर्ग 49, दोघांच्या शेवटी 9 एकक स्थानी, आणि 4 आणि 6च्या वर्गाच्या शेवटी पण तसंच आहे, म्हणून मी इथं लिहिलेलं आहे। ओके, हे तुम्हाला वर्गमूळ फास्टमध्ये जर काढायचं असेल तर हा तक्ता तुमचा पाठांतर पाहिजे। बघा मग आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे 1444। चला मग आता आपण 1444चा वर्गमूळ काढूया। बघा काय करायचं आहे तुम्हाला, सगळ्यात अगोदर ही जी शेवटची संख्या आहे, म्हणजे इथं हे जे 2 संख्या इथं एक रेषा मारायची आणि शेवटच्या 2 संख्या सोडून हा म्हणजे 2 गट पाडायचे आहेत, हा एक आणि हा एक। आता हा जो 4 आहे, ओके, 4 कुठल्या संख्येच्या शेवटी येतो, वर्गाच्या शेवटी येतो 2 आणि 8। मी तर लिहिलेलं आहे ट्रिकमध्ये 2 आणि 8। बघा तुम्ही 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64। मग ह्या ठिकाणी मी काय केलं, हा इथं लिहिला 2 आणि हा इथं लिहिला 8, म्हणजे जे काही वर्गमूळ येणार आहे त्या वर्गमूळच्या शेवटी पण काय येईल, 2 आणि 8 येईल। मग आता आपल्याला याच्या पुढे एक कुठली संख्या आहे ते शोधण्यासाठी काय करायचं आहे, या 2 संख्या सोडून द्यायच्या आहेत आणि ह्या 2 संख्या पाहिजे आहेत 1 आणि 4। मग आता 1 आणि 4 म्हणजे 14। मग 14 जी संख्या आहे ती ह्या ठिकाणी पाढ्यामध्ये कोणत्या पाढ्याच्या अगोदर येते किंवा नंतर येते। आता 9 आणि 16 यांच्यामध्ये 14 येतो, बरोबर। मग 14च्या अगोदरची संख्या कुठली, 9। मग 9 ही जी संख्या आहे, 9 संख्येचा जो काही वर्गमूळ आहे तो काय, 3 आहे। मग ह्या ठिकाणी आपण 3 लिहायचा। आलं तुमच्या लक्षात, काही एवढं कठीण नाही आहे, प्रॅक्टिस केली तर बरोबर समजेल। मग आता एकतर ही जी संख्या दिलेली संख्या आहे, एक तर 32चा वर्ग आहे किंवा 38चा वर्ग आहे। मग आपल्याला दोघांमध्ये ठरवायचं कोणाचा वर्ग आहे, त्याच्यासाठी आपण काय करू, 35चा वर्ग काढू। कारण की जर समजा 35चा वर्ग आला आणि त्याच्यापेक्षा ही संख्या मोठी राहिली तर मग 38चा वर्ग असेल ही संख्या, आणि जर लहान राहिली तर 32चा वर्ग असेल। मग सगळ्यांना माहिती आहे 5चा वर्ग काय येतो, 25 येतो, आणि 3 चौक 12। मग आता 1225पेक्षा ही संख्या कशी आहे, मोठी आहे, म्हणजे मग ही संख्या कोणाचा वर्ग आहे, तर 38चा वर्ग आहे। म्हणून मग याचा वर्गमूळ काय आला, 38 आला। ओके, हां, चला आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊया। बघा पुढचं एक्झाम्पल घेतलं मी 1764, वर्गमुळात 1764। मग आता आपल्याला शोधायचं आहे की हा जो 4 आहे, हा 4 कुठल्या संख्येच्या शेवटी येतो, कुठल्या, 2 आणि 8। परत इथं 2 लिहायचा, परत इथं 8 लिहायचा। मग आता उरलं काय, 17। मग आता 17 जी संख्या आहे ती इथं पहा कुठल्या संख्येच्या अगोदर येते, मग 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 या दोघांच्या मध्ये येते, म्हणजे मग अगोदरची संख्या घ्यायची आपल्याला 16। ओके, मग 16चा वर्गमूळ काय, 4। मग इथं लिहा तुम्ही 4। त्याच्यासाठी तुमच्या वर्गमूळ पाठांतर पाहिजे। मग आता बघा या ठिकाणी आपलं काय आलं, 42 एक तर 48, दोघांपैकी एक संख्या आहे। त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 45चा वर्ग काढावा लागेल। चला मग काढूया। 5चा वर्ग आला तुमचा 25 आणि 4 पंचे 20, काय आला 2025। मग आता 2025पेक्षा मोठी आहे का लहान आहे, तर लहान आहे, म्हणजे 48चा वर्ग आहे का, नाही, कशाचा वर्ग आहे, तर 42चा वर्ग आहे। मग आपलं काय आलं 42चा, म्हणजे याचं वर्गमूळ काय आलं, 42। चला आता पुढची संख्या घेऊया। हां बघा मित्रांनो, आता मी पुढची संख्या घेतलेली आहे 2401। आता काय करायचं, इथं 2चे गट पाडायचे। आता एक कोणाच्या शेवटी येतो, 1 आणि 9च्या शेवटी। मग आपलं उत्तरमध्ये शेवटी काय असेल, 1 आणि 9। मग आता अगोदर कुठली संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे। मग 24 ही संख्या कुठल्या पाड्याच्या अगोदर येते, बघा बरं, इथं 25 आहे आणि इथं 16 आहे। मग दोघांच्या मध्ये काय येतं, 24, म्हणजे मग आपल्याला 4 घ्यायचं का 5, तर अगोदरची संख्या म्हणजे 4 घ्यायचं। मग इथं लिहायचं तुम्हाला 4। ओके, इथं पण लिहायचं। मग आता ही 41चा वर्ग असेल किंवा 49चा वर्ग असेल, कसं शोधायचं, 45चा वर्ग काढून। 5चा वर्ग तुम्ही इथं लिहिला 25, 4 पंचे 20। मग आपलं काय आलं ह्या ठिकाणी 20 25। मग आता परत 20 25 याच्यापेक्षा लहान आहे का मोठा आहे, तर लहान आहे, म्हणजे मग जी संख्या येणार ती 45पेक्षा मोठी असेल, म्हणजे मग उत्तर काय आलं तुमचं 49।
चला अजून एक संख्या घेऊया. आता आपण वर्गमुळात काय घेतलं 31 36. चला पुढे शेवटी काय आहे 6. मग 6 कुठं येतो, कोणत्या संख्येच्या शेवटी येतो 6, 4 किंवा 6. मग आपली जी संख्या येणार आहे तिच्या शेवटी एक तर 4 असेल किंवा 6 असेल. मग आता आपल्याला पुढचा अंक शोधायचा आहे. तो शोधण्यासाठी काय करायचं, हे दोघी संख्या सोडून द्यायचं. पुढची संख्या काय आहे 31. मग आता 31 कुठं येतं, एक तर 5च्या वर्गाच्या मध्ये किंवा 6च्या वर्गाच्या मध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे, मागची संख्या घ्यायची. म्हणजे मागची संख्या कुठली आली 5 आली. म्हणजे एक तर इथं 5 येईल, म्हणजे एक तर ती संख्या 54 येईल, एक तर 56 येईल. मग आता आपल्याला ते शोधण्यासाठी काय करावं लागेल, तुमचा वर्ग काढू. 5चा वर्ग 25, 5 × 30. मग ही 30पेक्षा काय आहे मोठी, म्हणजे मग आपलं उत्तर काय आलं 56. ओके. तर ह्याप्रमाणे आपण एक्झाम्पल सोडवलेले आहेत. मी काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देतो, सरावासाठी. ते तुम्ही सोडण्याचा प्रयत्न. मित्रांनो मी तर तुम्हाला 3 एक्झाम्पल दिलेले आहेत ओके होमवर्कसाठी. तर तुम्ही प्रयत्न करा 3 एक्झाम्पल सॉल्व करण्याचा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण अशाच प्रमाणे शॉर्ट पद्धतीनुसार गणितं कशी सोडवायचे ते आपण शिकतो या चॅनलवरती. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.